हाय हॅलो नमस्कार मंडळी, माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज मी करते आहे चमचमीत अशी सफेद वाटाण्याची उसळ म्हणजेच रस्सा भाजी। तर अगदी साहित्य सोपं आहे। आपल्या पहिल्यांदा इथे मी घेतलेला आहे टोमॅटो कच्चा आणि कांदा घेतलेला आहे आणि खोबरं घेतलेलं आहे सुकं। ते भाजून घेतले दोघं, म्हणजे जो कांदा खोबरं आणि हे थोडंसं मी भाजून घेतलं होतं आणि त्याच्यानंतर मग ह्याची पेस्ट केलेली आहे, टोमॅटो आणि अद्रक आणि लसूण ह्याच्यात बघा अशी फाईन पेस्ट केलेली आहे त्याची मिक्सरमधून। पाणी घालून तुम्ही करू शकता। तर त्यानंतर आपण गॅसवरती भांडं ठेवलेलं आहे, तर त्यामध्ये तेल टाकायचं, त्यामध्ये थोडंसं जिरं फुललं की त्याच्यामध्ये आपण हे जे केलेलं होतं ते वाटण टाकायचं आहे आणि तेल सुटोपर्यंत छान असं परतून घ्यायचं आहे, कारण त्याच्यामध्ये आपण पाणी टाकलेलं आहे। तर ते पाणी आटोपर्यंत आपल्याला ते छान असं परतून घ्यायचं आहे, त्याला तेल सुटोपर्यंत। टाकूया सुके मसाले, त्याच्यामध्ये टाकली मी हळद आणि लाल तिखट टाकायचं आहे तुमच्या तिखटानुसार आणि गरम मसाला टाकलेला आहे। तर आता ह्याला छान आपण मसालेसुद्धा भाजून घेऊयात तेल सुटोपर्यंत। बघा तुम्ही कडेकडेने असं तेल सुटलेलं आहे, तर छान असं हलवायचं आहे। जेवढं तुम्ही त्या मसाल्याला भाजाल तेवढीच त्या भाजीची चव जास्त येणार आहे आणि अगदी झटपट इन्स्टंट होते। तुम्ही बघू शकता, तुम्हाला जास्त काही खटपट करायची गरज नाही आहे, अगदी लगेचच होते आणि चवीलासुद्धा उत्कृष्ट लागते। तर त्यानंतर आपण त्यामध्ये टाकायचं आहे मीठ टाकलेलं आहे आणि पुन्हा आपण छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। आता छानपैकी असा मसाला भाजला गेलेला आहे तेलामध्ये। इथे मी सफेद बटाणे आणि एक बटाटा आहे तो उकडवून घेतलेला आहे 3 शिट्ट्या कुकरला देऊन। तर ते आपण जे उकडलेले सफेद बटाणे आहेत ते टाकायचे आहेत। तुम्हाला कच्चे टाकायचे असेल तर टाकू शकता, पण शिजायला खूप वेळ लागेल, त्यासाठी मी आता उकडवून इथे घेतलेले आहेत, ते मी टाकते इथे। बटाटासुद्धा उकडवून घेतलेला आहे। तर छान असं मिक्स करायचं। तुम्हाला गरजेनुसार तुम्हाला किती पाणी घालायचं आहे तुम्ही ते घालू शकता। जसं तुम्हाला रस्सा भाजी हवी आहे, घट्टसर पातळसर, त्यानुसार तुम्ही त्याच्यामध्ये पाणी वापरू शकता, जशी तुम्हाला भाजीची कन्सिस्टन्सी हवी आहे। तर आता हे मी भातावर घेण्यासाठी करते, त्याच्यामुळे मी थोडंसं पातळसर ठेवणार आहे। तर गरम पाणी त्याच्यामध्ये ॲड करायचं, जेणेकरून त्याची चव चेंज होणार नाही। यात टाकते मी थोडीशी कोथिंबीर आणि छान हलवून घ्यायचं पुन्हा। आता त्यावरती आपण ठेवूया झाकण आणि 10 मिनटं छान त्याला शिजवून घेऊया। तर आता आपण 10 मिनटं झालेली आहेत, आपण बघूयात। बघा मस्त करा आलेली आहे तेलाची आणि भाजी आपलीसुद्धा छान शिजलेली आहे आणि मस्त सुगंध दरवळतो। अतिशय चमचमीत होते आणि खूप छान अशी टेस्टी भाजी होते। तुम्ही या पद्धतीने एकदा नक्की करून बघा। त्यावरती आता आपण टाकायचं आहे कोथिंबीर शेवटी। गॅस बंद केलेला आहे मी। तर अशी चमचमीत भाजी रेडी करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।